ही एक छोटीशी हृदयस्पर्शी प्रेमकथा. क्षितिजावरचं प्रेम. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. पुण्याच्या एका कॉफी शॉपमध्ये खिडकीजवळ बसून रिया तिच्या लॅपटॉपवर काम करत होती. बाहेर गरमागरम चहा आणि भजीचा वास दरवळत होता आणि हवेत एक छान गारवा होता. तुकडाभर दूर बसलेला अर्णव तिलाच पाहत होता. अर्णव हा एका प्रायव्हेट कंपनीत आर्किटेक्ट होता, तर रिया एका मॅगझिनमध्ये रायटर होती. दोघेही याच कॉफी शॉपमध्ये कित्येक दिवस यायचे, पण एकमेकांशी कधी बोलले नव्हते. फक्त चोट्या नजरांचा खेळ चालायचा. त्या दिवशी रियाचा लॅपटॉप चार्जिंगला लावायचा होता, पण जवळचा प्लग बिघडला होता. तिने असहाय्यपणे आजूबाजूला पाहिलं. अर्णवने हे ओळखलं. तुम्हाला चार्जिंग करायचं असेल तर इथे जागा आहे. अर्णवने त्याच्या टेबलकडे इशारा करत अगदी हळूवार आवाजात विचारलं. रिया थोडी संकोचली, पण मग हसून म्हणाली, थँक्यू सो मच. तिने आपलं सामान त्याच्या टेबलवर हलवलं. गप्पा सुरू झाल्या. आधी विषय हवामानाचा, मग कामाचा आणि हळूहळू आवडीनिवडींचा निघाला. दोघांनाही जुनी गाणी, पावसाळ्यातला चहा आणि पुस्तकांची प्रचंड आवड होती. तुझं सर्वात आवडतं गाणं कोणतं? रियाने विचारलं. अंजनीच्या गर्भातून. अर्णवने हसत उत्तर दिलं आणि म्हणाला, नाही, गंमत करतोय, जीव लावलास असा. हे मला खूप आवडतं. रिया मंद हसली. त्या दिवशी कॉफीची कपं रिकामी झाली, पण गप्पांचा ओघ संपलाच नाही. त्यानंतर त्यांचे दररोज भेटणे, बोलणे वाढले. शनिवारच्या संध्याकाळी शनिवार वाड्यावर फिरणे असोवा, सारसबागेत भेळ खाणे, दोघांची साथ एकमेकांना सुखावणारी वाटू लागली. अर्णवचं शांत आणि समजूतदार असणं रियाला सुरक्षित वाटवायचं, तर रियाचं खळाळणारं हसू अर्णवच्या आयुष्यात रंग भरायचं. एक दिवस पावसाची जोरदार सर आली. दोघेही एका छोट्या टपरीखाली छत्रीत उभे होते. वारा इतका वेगवान होता की छत्रीचा फारसा उपयोग होत नव्हता. दोघेही जवळजवळ पूर्ण भिजले होते. अर्णवने रियाच्या डोळ्यांत पाहिलं. तिच्या ओल्या केसांची एक लट तिच्या गालावर आली होती. अर्णवने हळूच ती लट बाजूला केली. रियाचे ठोके वाढले. रिया, अर्णवचा आवाज थोडा कापरा झाला होता. मा, मला वाटतं मी तुझ्या प्रेमात पडलोय. मला माहीत नाही पुढे काय होईल, पण मला माझं उरलेलं आयुष्य तुझ्या या हसण्यासोबत घालवायचं आहे. रियाच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमटलं. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. तिने काहीही न बोलता अर्णवचा हात घट्ट धरला आणि त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. मी सुद्धा, अर्णव, मी सुद्धा कित्येक दिवसांपासून याच क्षणाची वाट पाहत होते. बाहेर पावसाच्या सरी बरसत होत्या आणि टपरीच्या कोपऱ्यात दोन मनं एकमेकांत कायमची मिसळून गेली होती. पावसाच्या थेंबांसोबत एका नव्या सुंदर नात्याची सुरुवात झाली होती.